नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेशन 22 या सेशनचे प्रश्न बघणार आहोत. तर स्टार्ट करूया. सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, इट इज व्हेरी इझी टू चेंज द फॉन्ट ऑफ an entire worksheet in single click. So, change the font of entire worksheet using to Canva पेज लेआउट टॅब. तर फॉन्ट बदलायचा आहे, त्यासाठी पेज लेआउट टॅबला क्लिक करा. पेज लेआउटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फॉन्ट ऑप्शन भेटेल. या फॉन्टवरती क्लिक करा. यामध्ये हा कॅनरा नावाचा फॉन्ट आहे, त्यावरती क्लिक करा. पुढे आहे MS Excel provide two types of page orientation for the user, and user can select the page orientation as per the need. For working on the document, you need more horizontal space. So change the page view to landscape orientation. तर पेजचं ओरिएंटेशन लँडस्केप करायचं आहे, त्यासाठी पेज लेआउट टॅबला क्लिक करा. त्यानंतर ओरिएंटेशन ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे लँडस्केपला क्लिक करा. नेक्स्ट आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक the spelling mistake before submitting any document to the client, as you have written an article. Now you have to check for spelling mistake. स्पेलिंग मिस्टेक चेक करायचे आहे, त्यासाठी रिव्ह्यू टॅबला क्लिक करा. यानंतर इथे स्पेलिंग या ऑप्शनला क्लिक करा आणि यानंतर इथे येस करा आणि ओके करा. Next, page size give us the idea about space to use in Excel, or that we can take print of the document properly. So maintain the paper size. Choose the page size A4 for your document. तर एक्सेलची पेज साईज आपल्याला A4 करायची, त्यासाठी पेज लेआउट टॅबला क्लिक करा. त्यानंतर इथे साईज ऑप्शनवरती क्लिक करा आणि यानंतर या ठिकाणी A4 या साईजवरती क्लिक करा. आणि इथे आपली सिम्युलेशन क्वेश्चन टेस्टचे हे 4 प्रश्न पूर्ण झाले आणि एंड एक्झाम करूया. आता आपण बघूया सेल पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा यामध्ये, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द थीम्स ग्रुप इन द पेज लेआउट टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट एक्सेल. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे सेकंड, इट अलाउ युजर टू चेंज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कमांड्स इन द पेज सेटअप ग्रुप of the page layout tab in Excel are related to how the dash will look. करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट, वर्कशीट. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस डिस्प्लेज द ऑप्शन फ्रॉम द रिव्ह्यू टॅब टू हेल्प यू चेक स्पेलिंग इन युअर वर्कशीट. तर यामध्ये स्पेलिंग कोणत्या शीटमध्ये जाऊन करू शकतो, तर या इमेजमध्ये हे जे आन्सर आहे हे करेक्ट आहे. तर सेकंड आन्सर याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ चेक ॲक्सेसिबिलिटी ऑप्शन इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इट स्कॅन द डॉक्युमेंट पोटेन्शियल इश्यू. सेल पाथ लर्निंग इथे पूर्ण झालंय. आता आपण बघूया गाइडेड डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न आपण सोडवणार आहोत. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, चेक द स्पेलिंग एरर इन डिस्प्लेड वर्कशीट युझिंग रिव्ह्यू टॅब अँड प्रूफिंग ग्रुप अँड स्पेलिंग. तर डॉक्युमेंटचे स्पेलिंग अँड ग्रामरच्या चुका दुरुस्त करायच्या आहे. यासाठी सर्वात अगोदर रिव्ह्यू टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर स्पेलिंग या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे येस करा आणि यानंतर इथे चेंज ऑप्शनवरती क्लिक करा आणि ओके करा आणि यानंतर इथे सबमिट करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, चेक द स्पेलिंग एरर इन द डिस्प्ले डॉक्युमेंट युझिंग द रिव्ह्यू टॅब प्रूफिंग ग्रुप अँड स्पेलिंग ऑप्शन. तर पुन्हा एकदा तोच प्रश्न आपल्या समोर आलेला आहे, स्पेलिंग अँड ग्रामरच्या चुका दुरुस्त करण्याचा. त्यासाठी आपण जाणार रिव्ह्यू टॅबमध्ये. रिव्ह्यूमध्ये आल्यानंतर इथे स्पेलिंग या ऑप्शनला क्लिक करायचे. त्यानंतर इथे चेंज या ऑप्शनला क्लिक करा. चेंज जोपर्यंत ओके येत नाही तोपर्यंत चेंज या बटनवरती क्लिक करत राहा आणि मग यस करा आणि ओके करा.
त्यानंतर सबमिट. पुढचा प्रश्न आहे बघा, इन द डिस्प्लेड डॉक्युमेंट चेंज द पेज ओरिएंटेशन टू लँडस्केप मोड युझिंग पेज लेआउट टॅब, पेज सेटअप ग्रुप अँड ओरिएंटेशन. तर डॉक्युमेंटचं पेज ओरिएंटेशन लँडस्केप करायचं आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर पेज लेआउट टॅबमध्ये जायचं आहे तुम्हाला. पेज लेआउट टॅबला क्लिक करा, त्यानंतर ओरिएंटेशन या ऑप्शनला क्लिक करा आणि यानंतर लँडस्केप या ऑप्शनवरती क्लिक करा. Second last question. In the given Excel file to add comment cell B2, go to the review tab. Now click on the new comment option. Type the comment good to go. तर B2 सेलला आपल्याला कमेंट ॲड करायची आहे. यासाठी सर्वात अगोदर B2 या सेलवरती क्लिक करा. हे B अँड हे 2 म्हणजे 2D शेप्स या सेलवरती क्लिक करा. त्यानंतर इथे रिव्ह्यू टॅबवरती क्लिक करा आणि यानंतर न्यू कमेंट या ऑप्शनला क्लिक करा. एक छोटीशी येल्लो कलरची कमेंट बॉक्स येईल, त्यामध्ये टाईप करायचे तुम्हाला गुड टू गो. हे टाईप झाल्यानंतर इकडे बाजूला क्लिक करा आणि सबमिट करा. अँड लास्ट क्वेश्चन. In the given Excel file, to use the check accessibility option, go to the review tab. Now click the check accessibility option. A box will appear the right side of the page. Scroll through the suggestion, makes the change if required. Start exam वरती क्लिक करा. सर्वात अगोदर तुम्हाला रिव्ह्यू टॅबवरती क्लिक करायचं आहे. रिव्ह्यू टॅबमध्ये आल्यानंतर या ठिकाणी चेक ॲक्सेसिबिलिटी हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर इथे हा चेक ॲक्सेसिबिलिटी तुम्हाला दिसेल. बस सबमिट करा इथे. अशा प्रकारे डू इट युअर सेल्फ हे पूर्ण झालंय. एंड एक्झाम करूया. येस, सेशन 22 या ठिकाणी डू इट युअर सेल्फ पूर्ण झालं. आता आपण बघणार आहोत सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, यू आर स्कूल गॉट अ न्यू कम्प्युटर. व्हेन यू ओपन इट you see a large box with part at the back. What is the part called? Correct answer आहे याचा थर्ड, system unit. Next question. If the system unit was missing, what would happen when you try to use the computer? Correct answer आहे second. It will not process any data. Next question. Ravi opened his CPU case and saw a green board with many small chips. What is this board called? Correct answer आहे याचा second, motherboard. And next question, your friend says the keyboard is also part of the system unit. Is this correct? Correct answer आहे याचा second. No, because it is a input device not inside the unit. कीबोर्ड हा सिस्टीम युनिटचा पार्ट नाहीये, तर तो कम्प्युटरचा बाहेरचा पार्ट आहे, त्याला इनपुट डिव्हाइस म्हणतात. फिफ्थ क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द सिस्टीम युनिट कनेक्ट ऑल हार्डवेअर कंपोनंट टुगेदर? करेक्ट आन्सर आहे मदरबोर्ड. तर सिस्टीम युनिटचा कोणता पार्ट आहे कम्प्युटरचा की ज्याला सगळे हार्डवेअर म्हणजे कीबोर्ड, माऊस, मॉनिटर हे जोडले जातात, त्याला मदरबोर्ड म्हणतात. नेक्स्ट आहे, युअर स्कूल वॉन्ट टू इन्क्रीज द प्रोसेसिंग स्पीड ऑफ कम्प्युटर्स. विच कंपोनंट शुड बी अपग्रेड? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, प्रोसेसर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ स्टुडंट इज इन्स्टॉलिंग मोर रॅम इन टू अ कम्प्युटर. वाय माइट दे डू दिस? करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं फर्स्ट, टू इम्प्रूव्ह मल्टीटास्किंग स्पीड. रॅम काय करते, जास्तीत जास्त रॅम जर असेल आपल्या कम्प्युटरला तर मल्टीटास्किंग करता येते आपल्याला कम्प्युटरमध्ये. इफ यू आर हार्ड डिस्क फेल, विच प्रॉब्लेम माइट यू फेस? तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, कम्प्युटर विल लॉस ऑल स्टोअर डाटा. जर तुमच्या कम्प्युटरची हार्ड डिस्क फेल झाली तर काय होतं, तर तुमचा जो डाटा असतो कम्प्युटरमध्ये स्टोरेजमध्ये तो सर्व डिलीट होतो. वाय इज द पॉवर सप्लाय युनिट इम्पॉर्टंट फॉर द सिस्टीम युनिट? पॉवर सप्लाय का बरं महत्त्वाचा आहे? थर्ड, इट प्रोव्हाइड युजेबल पॉवर टू ऑल कंपोनंट. पॉवर सप्लायमुळे काय होतं की जे कंपोनंट्स असतात कम्प्युटरचे त्या सर्वांना गरज आहे तेवढी पॉवर तो सप्लाय करतो. लास्ट क्वेश्चन, इफ द फॅन इनसाइड द सिस्टीम युनिट स्टॉप वर्किंग, व्हॉट इज द रिस्क?
जर कॉम्प्युटरचा फॅन स्टॉप झाला मधला तर काय होईल? तर कंपोनंट्स मे ओव्हरहीट अँड गेट द डॅमेज, म्हणजे कॉम्प्युटर ओव्हरहीट होईल, सगळे पार्ट ओव्हरहीट होईल म्हणजे खूप गरम होतील आणि डॅमेज होतील. फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. आणि या ठिकाणी आपले हे सेशन कम्प्लिशन टेस्टचे 10 क्वेश्चन पूर्ण झाले आणि या ठिकाणी सेशन 22 ही पूर्ण झालंय. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरला असेल. एक लाईक जरूर करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.